नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग असणार आहे ते म्हणजे आमच्या गावात एक प्रथा आहे, म्हणजे जी अलिबागमध्ये आमच्या साईडला ही प्रथा आहेच की एक आमच्या गावाचा मान असतो, म्हणजे मान दिला जातो. वर्षानी एकदा असतो, त्याला गावटाकणी म्हणतात आमच्याकडे. काही ठिकाणी पोस्त म्हणतात, काही ठिकाणी भाऊपणगी म्हणतात आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे. तर बोकडाचा असा मान दिला जातो, तर बोकडाचा मान दिला जातो आणि सर्व असे गावकरी मंडळी असतात, ते सर्वांच्या घरी एक एक असे वाटे दिले जातात. एक एक प्रकारे एक एक वाटे असतात, ते दिले जातात. ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि ह्यात म्हणजे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा नाही, जे आपले पिढ्यानपिढ्या चालून आलेली पारंपरिक पद्धत आहे, प्रथा आहे, ती आम्ही पाळण्याचा प्रयत्न करत आहोत. ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. तर मित्रांनो, बघूया आमच्याकडची गावटाकणी कशा पद्धती होते. तर चला तर मित्रांनो, हे तर आपण चालत आमच्या बाजूच्या गल्लीतच असतो हा कार्यक्रम. राळू गल्ली आहे, तिथे आमच्या इथं कार्यक्रम असतो. तर आम्ही या वाडीतून चाललेलो शॉर्टकटने. चला मित्रांनो, तर जाऊया आपण. मित्रांनो, आपली जी गावटाकणी तिचा कार्यक्रम आहे ना, हा इथेच होत असतो, ह्या घरीच होतो. आणि जो आपला मान द्यायचा आहे तो थोडा लांब ह्याच गल्लीमध्ये दिला जातो. तिथे आता सर्वजण चालले आहेत आणि हे पूजेचं सामान घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, पूजा करणार तिकडे आणि नंतर तिथे मान दिला जाईल. तर आता सर्वजण आपण जाऊया तिकडे, पूजा करतील तिकडेच. मित्रांनो, आपण हा बोकड घेऊन चाललो होते म्हणजे मान देण्यासाठी. तिकडे मान देतात, तिकडे चाललेलो होतं. वाडीतून चाललो. मित्रांनो, आपण मान देतो तर हीच जागा आहे, इथेच आपण मान देणार आहोत. आणि इथे आता इथे पूजा चालू आहे. मान द्यायच्या आधी इथे पूजा चालू आहे आणि इथे आपण आणलेला हा बोकड. आणि मान देण्यासाठी लागतो तो म्हणजे काळाच बोकड लागतो. इथे दुसऱ्या वेगळ्या कलरचा बोकड चालत नाही. आणि हा बोकड आपण इथे आणलेला आहे आणि इथे ती पूजा करणार. मग ते बोकडाची पण पूजा करणार आणि नंतर मग इथे मान दिला जाईल त्याचा. असं ही पारंपरिक मित्रांनो प्रथा आहे. ह्याच्यात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. मित्रांनो, आपल्या मानाची बोकडाची ही पूजा केली जाते. त्यानंतर त्याचा मान दिला जातो आणि ही पूजा हळद कुंकू लावून आणि तांदूळ वाहून फुलं वाहून ही पूजा केली जाते. मित्रांनो, आपण आता घराजवळ आलो आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे प्रणिता वहिनी आहेत, त्या प्रसादाची तयारी करत आहेत. आणि गौरी वहिनी आहेत, ते सगळ्यांसाठी चहा बनवत आहेत. म्हणजे प्रसादाची तयारी म्हणजे का, जो आपला मानाचा बोकड आहे त्या बोकडाचं मटण आहे ते सर्वांसाठी प्रसाद म्हणून थोडं दिलं जातं प्रसादाच्या स्वरूपात. त्याची तयारी चाललेली आहे. ते कांदा वगैरे लसूण वगैरे निवडायचं काम चालू आहे. आणि एकीकडे कांदा पण कापतायत आणि एकीकडे आपल्याला चालू आहे तो म्हणजे चहा. मित्रांनो, इथे चालू आहे ते म्हणजे आपला बोकड आपल्या मानाचा तो साफ करण्याचं काम. आणि इथे बाजूला चालले ते साफ करून त्याचं ते वजन केलं जाते. इथे वजन काट्यामध्ये वजन केले जाते. इथे मटण आहे, त्याचं वजन करता इथे एक सर्व प्रकार साईडला करणार. इथे आता वजन करून इथे आपलं मटण आहे ना, ते सगळं बारीक करण्याचं काम चालू होणार आहे आता. आणि हे इथे आपल्या मानाचा एक बोकड कापलेला आहे, त्याचं हे मटण आहे. आणि बाकीचं पण लागणारं मटण आहे, कारण एवढंसं एक बोकड हा उरणार नाही आपल्याला. त्यामुळे बाकीचं मटण हे बाहेरून आणणार आहे. आणि बाकी इथे कटिंग करणार बारीक. नंतर मग तिकडे त्या साईडला वाटे करणार. सर्वजण आता बसते इथे आणि कटिंग करायचं काम चालू झालेलं आहे. ते मापणार आणि मग कटिंग करतात तिथे. हे अजून कोणते मोरली बिरली घ्या झालं मोरली आहे मोरली घ्या आपली तुकडा
मित्रांनो आपण रिक्षा आलेलं आहे, तर रिक्षामध्ये आणलेलं मटण जे बाकीचं आपलं मटण लागणार आहे, कारण तेवढं एक बोकडाचं मटण पुरणार नाही, ते बाकीचं मटण ह्या रिक्षामध्ये आलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, ह्या रिक्षामधून मटण आणलेलं आहे. मी कट करून आणलेलं बारीक, इथे कपडा टाकणार आणि ते मग वाटे करणार इथे. याकी एक टाकी भरलेली आहे, इथे एक टप भरलेलं मटण रिक्षा चाललेले आहे मटण देऊन. आणि आता इथे आपलं कटिंगचं आणि वाट्यांचं काम करतो, वाटे करण्याचं तिकडे पण चालू आहे. बॅक साईडला कटिंग करायचं बघा, की टाकी भरलेली मटण, हे बाकीचं सामान आणि हे मटण आहे परत इथे. ते मटण ठेचून मग इथे मटण बारीक करून भांड्यातून तिकडे नेत आहेत साईडला. आणि मित्रांनो आता वाटे लावण्याचं काम सुरू होणार आहे. आणि ते सर्व जे मटणाचे प्रकार असतात, नळी, काळजी वगैरे असे जे प्रकार असतात सगळे वेगवेगळे करणार. चरबी वगैरे हे सगळे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे ठेवणार, लावणार प्रत्येकाच्यामध्ये थोडे लावणार. आणि जेवढे वाट्यांचे असतात तेवढे वाटे करणार, लावणार. ते बघा इथे लावण्याचं सुरू झालेलं काम. आता ह्याला बघा ही नळी म्हणजे जी हाडं असतात, हाडं मटणामध्ये ती लावलेली, आणि असं वाटे लावायचं काम सुरू झालेलं आहे. तर असे सगळे पहिले हाडं लावून घेतलेले, जे नळे असतात, हाडं म्हणजे नळ्या लावल्यात सगळ्या. प्रत्येकाच्या वाट्याला एक नळी आली पाहिजे असा हिशोब, पण प्रत्येकाच्या वाट्याला मांस जे सर्व मटण जेवढे प्रकार असतात ते सर्व आले पाहिजेत. किती वाटे आहेत आपले? किती वाटे होणार नाही ना? 63 वाटेत आपल्या ह्याच्यामध्ये, टोटल 63 वाटे. 63 लोकांना प्रत्येकाला एक नळी आली पाहिजे, म्हणजे एक हाड आलं पाहिजे, मांस आलं पाहिजे. सर्व प्रकारचं मटणाचे सर्व प्रकार प्रत्येकाला थोडं आले पाहिजे. आणि हे मटण म्हणजे हे वाटेच ते वजनावर नाही करत, ते असतात म्हणजे असे अंदाजे वाट्याने, अंदाजे म्हणजे एक भांडं असतं, त्या भांड्याने प्रत्येक हे वाटतात. आणि हे जे सिंगल असतात नळी वगैरे ते एक लावतात. आणि बाकीचं मटण वगैरे असतं ते ह्यानी लावतात. आपल्याला भांडं असतं छोटंसं स्टीलचं, त्यांनी प्रत्येकाच्या ह्याच्यावर ठेवतात. ते तुम्हाला मी दाखवतो. हे नारळ आहेत ते लिलावा करून घेतलेले आहेत 800 रुपयाने लिलाव होतो याचा नारळांचा. सर्वजण एक बोली बोलून ते 800 रुपयाने घेतलेले आहेत. हे लावले ते सर्व वाटे 63 वाटे आपले सर्व आणलेलं बाजीकडून कट करून मटण. हे बघा, बघू शकता तुम्ही, सर्व मटण कट करून आणलं. ते आपलं जे मानाचं बोकड कापलेलं ते पण मटण ह्याच्यासोबतच देतात, म्हणजे ते मानाचं आपण कापलेलं बोकड आणि जे आपण बाहेरून कट करून आणलेलं मटण ते एकत्र सर्वांना दिलं जातं. ते पण पन्नास झाले, ते पण असे वाट्याच्या हिशोबाने, वजनाच्या हिशोबाने नाही देत. थोडेसे आपले वाटे राहिलेले, त्यामुळे इथे थोडेसे वाटे लावणार आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या किती वाटे झालेले बघा. 63 वाटे टोटल आता झालेले आहेत रेडी. आणि ते म्हणजे एक हाड म्हणजे नळी एक नळी लावून आपल्याला झालेलं आहे तयार. आता हे सर्व मटण आता लावणार बघा. सर्व प्रकारचं आहे, जे आपले वजरी असते, मांस असतं, हाडं मिक्स मांस असतं, रक्ती आहे, सर्व प्रकारचं मटण आणतं. हे सगळीकडे असे थोडं लावणार. हीच मजा असते दरवर्षी ही, ते बघायला पण मजा येतं. आणि तो जो प्रसाद असतो याचा, तो त्याची टेस्ट ती वेगळीच असते. तुम्ही घरी किती पण मसाले टाकून मटण बनवा, तो तसा प्रसाद बनूच शकत नाही. आणि तो प्रसाद पण खातो आपण भेंडीच्या पानावर, एकदम त्याला मस्त टेस्ट लागते. सर्वजण मिळून हे मस्तपैकी मटणाचे वाटे करत आहेत. पण तुम्ही बघू शकता किती सारे वाटे आहेत.
पिशात लागते रे. हे भांड्याचं माप आहे, भांड्याच्या मापात टाकतात ते वाटे वाटे लावतात. नाही नाही रे, तिकडे मुंग्या आल्या तो तिकडे जाऊ का? बोलते पुढे बोल रे, प्रकाश सावंत मटण वाढण्याचं काम होत आलेलं आहे आणि आता आपण इथे जो प्रसाद केला ना, प्रसाद खाण्यासाठी ते एक भेंडीचं झाड आहे. त्या भेंडीच्या झाडाचं पान काढतो आपण. हे बघा, भेंडीचं झाड आहे. भेंडीच्या झाडाचं पान काढत असतं. त्याच्यात ह्या पानामध्ये प्रसाद खायला खूप एकदम वेगळीच मजा येते मित्रांनो. आपण ह्या पानाला साफ करू आता आणि मग प्रसाद खाऊ. मित्रांनो, सगळं वाटे वाटून झालेले आहेत. सर्व प्रत्येकाचे वाटे घेतलेले आहेत आणि आता इथे सर्वजण उभे आहेत ते म्हणजे प्रसाद घेण्यासाठी. प्रत्येकाच्या हातात तुम्ही बघू शकता भेंडीचे पानं दिसतात. बघू शकता तुम्ही भेंडीचे पानं, त्याच्यावर प्रसाद खायची मजा येते खूप मस्त. सगळेजण थांबले, आता प्रसाद देतील आणि मग सगळे आपापल्या घरी जातील. पण बघा, माझ्या हातात भेंडीचं पान आहे. आता प्रसाद घेणार मी पण. प्रसादाचा लाभ घेणार आहे. प्रसाद घेणार आणि मी पण जाणार मग घरी. इथं प्रसाद आलेला आहे बघा इथे. हे प्रत्येकाला असं प्रसाद दिला जातो इथे. हा बघा, इथं प्रसाद आले. इथं आपण इथं आता प्रसाद घेतोय. दोन का कोण मित्रांनो, माझ्या हातात आहे प्रसाद आणि आता आपण प्रसाद खाऊया आणि मग जाऊया घरी. मित्रांनो, ही तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनला प्रेस करा. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येतील त्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तर चला तर मित्रांनो, बाय बाय. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय.